पहलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध अभी 1 मिनट रुकेंगे पहलवान विजेता पहलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध हिंद केसरी वेट कैटेगरी। वंश उसके बाद लक्ष्य शेरावत दिल्ली कुस्ती चालू आहे। जे फोटोग्राफर आहेत सोशल मीडियाचे प्रतिनिधी आहेत रजत राहुल एनसीआर वर्सेस गौतम रमेश हरियाणा पहलवान तैयार है। लक्ष्य शेरावत दिल्ली वर्सेस अंकित गुलिया हरियाणा पहलवान तैयार है। आणि पृथ्वीराज मोहोळ वंश वर्सेस पृथ्वीराज मोहोळ अशी कुस्ती चालू झालेली आहे। या स्पर्धेचा प्रबळ दावेदार महाराष्ट्राचे 4 पैलवान जे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पुढे जाऊन हिंद केसरी झाले त्याच्यापैकी लेटेस्ट मध्ये हैदराबादला अभिजित कटके पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरीची गदा खांद्यावर घेतली। त्याच्या अगोदर 2003 ला विनोद चौगुले पैलवान, त्याच्या अगोदर डबल महाराष्ट्र केसरी आणि पुढे हिंद केसरी झालेले पैलवान चम्मा मुत्ताळ आणि त्याच्या अगोदर वस्ताद दीनानाथ सिंहांना हिंद केसरी झाले महाराष्ट्र केसरी नंतर त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ पैलवान विजय चौधरी हे पैलवान स्थान मिळवणार का आणि खऱ्या अर्थानं त्याचा फैसला आज आणि उद्याच्या सत्रामध्ये लागणार आहे। आतापर्यंत या महाराष्ट्राचे 9 हिंद केसरी झाले पैलवान श्रीपती यांना खंचनाळे, गणपतबाबा अंदळकर, मारुतीभाऊ माने, त्यानंतर दीनानाथांना सिंह, चम्मा मुत्ताळ पैलवान, त्यानंतर हजरत पटेल वास्ता, योगेशजी दोडके, अभिजितजी कटके, विनोद चौगुले आणि महाराष्ट्राचा 10वा हिंद केसरी होणार का पुन्हा एकदा कदा भारतातील नव्या पैलवानाच्या खांद्यावरती विराजमान होणार असं देखणं आयोजन आणि नियोजन राजेश्वर प्रतिष्ठान सातारा, तालीम संघ सातारा यांच्या माध्यमातून दीपक दादा पवार, सुनील भाऊ पवार, वैभव मामा फडतरे, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान आबाभाऊ सोळ, चंद्रकांत दादा सोळ, पैलवान पिंटूभाऊ साळुंके, जिल्हा परिषद सदस्य पैलवान जीवनभाऊ कापले, पैलवान माणिक दादा पवार महान महाराष्ट्र केसरी, पैलवान दत्ताभाऊ सोळ, जितू दादा कनसे, पैलवान राजेश्वर सोळ, पैलवान देवराज पवार, पैलवान महेश सोळ आणि त्यांचे सर्व सहकारी झाले सगळे सहकार्यांचं अभिनंदन। आता या मुख्य व्यासपीठावर काही मंडळी बसलेली आहेत त्यांना माझी विनंती आहे त्या तिन्ही कोपऱ्यामधून आपल्याला कुस्त्या दिसत आहेत, शिवाय समोर आपल्या स्क्रीन आहे तर काही आपली प्रमुख पाहुणे मंडळी येणार आहेत, काही दिल्लीची मंडळी या ठिकाणी आलेली आहेत तर त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून द्या आणि पलीकडे बसा। या बाजूला देखील बसलं तरी तुम्हाला कुस्ती चांगली दिसेल कारण अशा प्रसंगी आम्हाला कोणाला काही बोलता येऊ शकत नाही तरी कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा। या उजव्या बाजूला देखील ही आहे व्यवस्था आणि डाव्या बाजूला देखील आहे, दोघांनाही समान आपले व्यासपीठ आहे। हमारे बीच में आदरणीय शिव कुमार शर्मा जी वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय शैली कुश्ती महासंघ भारत, हमारे बीच में परम आदरणीय अशोक गर्ग जी पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांची 9 गुणाची कमाई, हमारे बीच परत एकदा गुणाची कमाई 11 गुण झालेले आहेत। पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांची हिंद केसरीकडे वाटचाल कोण होणार हिंद केसरी 2026 महाराष्ट्रातील बरेचसे पहलवान आहेत। विजेत्या पहलवानांसाठी थार आणि उपहिंद केसरीसाठी ट्रॅक्टर, बुलेट, जगातील सर्व पहलवानांसाठी हिरो गाड्या आहेत। तर अशा पद्धतीने स्पर्धा आहे राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्या सहकार्याने साहेबराव पवार वस्ताद यांच्या शतकपूर्ती वाढदिवसानिमित्त हे स्पर्धा घेतलेली आहे। त्यांच्यासाठी आपण व्यासपीठ जरा मोकळं करून दिलं तर बरं होईल। सेकंड राऊंड आहे ही कुस्ती, आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत है। हमारे बीच में ओमवीर पहलवान जी ओलंपियन अर्जुन अवार्डी, हमारे बीच में कृपा शंकर पटेल जी ओलंपियन अर्जुन अवार्डी, हमारे बीच में जगवीर दहिया जी इंटरनेशनल कोच रेफरी
जो कि सब भारतीय शैली कुश्ती महासंघ के तत्वाधान में आयोजित होने वाली हिंद केसरी में पहलवानों का आशीर्वाद देने आए हैं। ए आरो हम यहाँ पहुँचने पे आपको तहे दिल से हार्दिक स्वागत और अभिनंदन करते हैं। आणि समाप्त हुई इस कुस्ती में पहलवान झालेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज